नमस्कार मुलांनो, आज आपण इयत्ता 8वी मधील विषय विज्ञान पाहणार आहोत. एका नवीन पाठाला आपण सुरुवात करणार आहोत. आपल्या पाठाचं नाव आहे परिसंस्था. परिसंस्था या आपल्या पाठाच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत. या पाठात असलेले मुलांनो की परिसंस्था म्हणजे काय, म्हणजे त्याची व्याख्या पाहणार आहोत. परिसंस्थेचे जे प्रकार आहेत ते देखील आपण या पाठाच्या दरम्यान पाहणार आहोत. बघायचं दिलं आहे परिसंस्था म्हणजे काय व आपण या पाठात बघणार आहोत. म्हणजे ॲक्च्युली परिसंस्थेचा अर्थ काय हे पाहणार आहोत. की परिसंस्था म्हणजे मुलांनो जे आपल्या सभोवताचे जे जग आहे ते सजीव आणि निर्जीव या दोन घटकापासून बनलेले आहेत. की सजीव आणि निर्जीव हे दोन्ही घटक हे नेहमीच एकमेकाच्या संपर्कात येतात आणि त्याच्यामुळे जो वैशिष्ट्यपूर्ण आकृतिबंध तयार होतो त्यालाच आपण म्हणत आहोत परिसंस्था म्हणत आहोत. मग परिसंस्थांमध्ये देखील 3 प्रकार पडतात. एक गवताळ प्रदेश आहे, एक बर्फाळ प्रदेश आहे आणि एक जलीय प्रदेश आहे. या तिन्ही घटकासंबंधाची देखील आपण मुलांना या परिसंस्थेमध्ये माहिती घेणार आहोत. चला तर आता हीच माहिती आपण चित्रीकरणाच्या माध्यमातून आणि स्पष्टीकरणाच्या माध्यमातून समजून घेणार आहोत. आपण पाठाला सुरुवात करणार आहोत. परिसंस्था म्हणजे इकोसिस्टम म्हणजे काय आहे आपण बघणार आहोत. इथे तुम्हाला बघा चित्र दिलेली आहे. ती 4 प्रकारची चित्र आहेत. ही जंगलचं चित्र आहे की वृक्षाची जी लागवड आहे ती केली जात आहे. त्याचप्रमाणे इथे जे नैसर्गिक चित्र आहे, जे फ्लॉवरचं चित्र आहे आणि त्याच्यावर भवरा बसलेला आहे, जलीय चित्र आहे आणि जंगलचं चित्र आहे. आपल्या सभोवताचे जग हे सजीव निर्जीव अशा 2 प्रकारचे जे घटक आहेत त्यांनी बनलेले आहे. म्हणजे की सजीव आणि निर्जीव म्हणजेच काय आहे की आपण म्हणतो की जैविक आणि अजैविक घटकांचा मेळ आहे. की आपल्या सभोवताचं जे जग आहे कसं सजीव निर्जीव, परंतु त्याच्यामध्ये देखील परिसंस्था म्हणजे काय असं जर आपण म्हणायला गेलो तर त्याच्यातील जैविक आणि अजैविक घटकांचा जो मेळ आहे व त्यांच्यात जो येणारा जो संबंध आहे आणि त्या संबंधाचा जो वैशिष्ट्यपूर्ण जो आकृतिबंध तयार होत आहे त्याला परिसंस्था असे म्हणणार आहोत. मग आता जैविक आणि अजैविक घटक हे देखील आपण पाहिलेले आहे. जैविक म्हणजे जसं आपण पाहिलं आहे की जे प्राणी आहे, वनस्पती आहे, त्याचप्रमाणे त्याच्यामध्ये जे जीवाणू आहेत, विषाणू आहेत, हे सर्व प्रकारचे आहे की जैविक घटकामध्ये त्याचा समावेश आहे. प्राणी, वनस्पती हे जैविक घटकामध्ये त्याचा समावेश आहे. पूर्ण अजैविक घटक होते हवा, पाणी, माती, सूर्यप्रकाश, तापमान हे सर्व अजैविक घटक आहेत. मग जैविक घटक आणि अजैविक घटकांचा नेहमीच काय येत असतो, एकमेकांशी संपर्क येऊन एक प्रकारचा वैशिष्ट्यपूर्ण आकृती जो बंध तयार होतो तो आहे परिसंस्था. आणि म्हणून त्यांनी सांगितलं की आपल्या सभोवताचं जग हे कसं आहे सजीव निर्जीव अशा या 2 प्रकारच्या घटकांनी बनलेलं आहे. म्हणजेच आहे एक जैविक घटक आणि एक अजैविक घटक या 2 पद्धतीने. बघा सजीवांना जैविक म्हणजे बायोटिक घटक आणि निर्जीवांना अजैविक म्हणजे अबायोटिक घटक म्हणत आहोत. मग हा जो आपला टॉपिक आहे मुलांना इयत्ता 5वीच्या विज्ञान विषयामध्ये आपण हा क्लिअर केलेला आहे आणि मी तुम्हाला याची एक्सप्लेनेशन देखील आत्ता देखील सांगितलेलं आहे की जैविक घटक म्हणजे काय आहे आणि अजैविक घटक म्हणजे काय आहे. या दोन्ही घटकाबद्दलची मी तुम्हाला माहिती दिली आहे. जैविक म्हणजे बायोटिक आहे आणि अजैविक म्हणजे अबायोटिक आहे. या अशा प्रकारचे जे घटक आहेत ते नेहमीच एकमेकाच्या संपर्कात येतात, सानिध्यात येतात. बघा आता जैविक झाला ना, अजैविक घटक आहे. अशा प्रकारचे हे दोन्ही घटक एकमेकाच्या सानिध्यात होऊन परिसंस्था होत असते. या सजीव आणि निर्जीव घटकामध्ये सतत ही आंतरक्रिया ही घडून येत असते. याच्यामध्ये परस्पर हा संबंध हा निर्माण होत असतो आणि सजीव आणि त्यांच्या अधिवास किंवा पर्यावरणातील घटक याच्यातील जो परस्पर हा संबंध दर्शवत असतो. म्हणजेच आपण पृथ्वीवर राहत असताना पर्यावरणामध्ये हर एक प्रकारचे जे प्राणी आहेत ते आपल्याला आढळून येत असतात. ते प्राणी एकमेकांचे हे काय करणारे असतात की एक अन्न साखळी आहे की ते प्रत्येक जो सजीव आहे तो प्रत्येक दुसऱ्या सजीवावरती अवलंबून आहे. म्हणजेच आहे की याचा परस्पराशी नेहमीच संबंध असतो. म्हणजेच काय सजीव आणि त्याचे अधिवास किंवा पर्यावरणातील घटक यांच्यातील हा परस्पर जो संबंध असतो आणि त्यांच्यामध्ये जे एक वैशिष्ट्यपूर्ण आकृतिबंध आहे त्याच्यातून हा पर्यावरण होतो. या अन्योन्य संबंधाचा जो वैशिष्ट्यपूर्ण आकृतिबंध निर्माण होऊन त्यास परिसंस्था असे म्हटलेले आहे. आता ही जी तुम्हाला डेफिनेशन इथे एवढी लांब दिलेली आहे ती मी तुम्हाला अगदी छोट्या आणि सोप्या भाषेत मुलांना सांगत आहे की आपण परिसंस्था म्हणजेच काय की निसर्गात उपलब्ध असणारे सजीव आणि निर्जीव जे घटक आहेत त्याच्यातली जैविक आणि अजैविक घटकामधले जो परस्पर आकृतिबंध तयार होत आहे त्यालाच आपण काय म्हणत आहोत परिसंस्था. मग इथे तुम्हाला फार मोठ्या प्रमाणामध्ये हे डेफिनेशन सांगितले आहे, व्याख्या सांगितली आहे. मग आता आपल्याला इथे इथपर्यंत क्लिअर झालं की या अन्योन्य संबंधातून जो वैशिष्ट्यपूर्ण आकृतिबंध तयार होतो त्याला परिसंस्था म्हणतात. बघा आता त्यांनी सांगितले जैविक व अजैविक घटक तसेच त्यांची परस्पर होणारी आंतरक्रिया हे सर्व मिळून परिसंस्था बनते. मग जैविक आणि अजैविक घटक हे मी तुम्हाला इथे
क्लिअर केलेलं आहे की जैविक घटक म्हणजे काय ते क्लिअर केलं आहे. अजैविक घटक म्हणजे काही देखील केलं आहे की प्राणी आहे, वनस्पती आहे, विषाणू आहे, जीवाणू आहेत, हे सर्व कसं आहे जैविक घटकामध्ये आहे. ते सर्व हर एक प्रकारचे जे सजीव प्राणी आहेत, मग त्याच्यामध्ये मनुष्य प्राणी आहेत, त्याचप्रमाणे पशु पक्षी आहेत, हर एक प्रकारचे प्राणी आहेत, त्याचप्रमाणे आपण वनस्पती आहेत, त्याप्रमाणे जीवाणू आहे, विषाणू आहे, हे सर्व जैविकमध्ये. तर अजैविक घटकामध्ये काय ते हवा, पाणी, माती, सूर्यप्रकाश, तापमान, आर्द्रता, हे सर्व अजैविक घटकामध्ये येते. आणि म्हणूनच त्यांनी सांगितले जैविक अजैविक घटक तसेच त्यांची परस्पराशी होणारी ही आंतरक्रिया आहे आणि ही निरंतरची क्रिया आहे, ही कधीही न थांबणारी आहे. आणि म्हणून हे सर्व मिळून काय आहे इथे दिले आहे बघा, परिसंस्था असे आपण त्याला म्हटलेले आहेत बघा. आता हे समजण्यासाठी तुम्हाला एक चार्ट दिलेला आहे. इथे सांगितलं की परिसंस्था म्हणजे इकोसिस्टम. मग परिसंस्थामध्ये काय आहेत आपण पाहिलं की 2 घटक आहेत. परिसंस्थेचे किती घटक आहेत? 2. एक जैविक घटक, अजैविक घटक. मग ते अजैविक घटक म्हणजे काय हे देखील मुलांना मी तुम्हाला क्लिअर केले आहे. अजैविक घटक म्हणजे काय हे देखील मी तुम्हाला क्लिअर केलेलं आहे. आता त्याच्या संदर्भात म्हणजे पुन्हा आपण पाहणार आहोत की हा जैविक घटक आहे, अजैविक घटक. मग अजैविक घटकामध्ये देखील पुन्हा 2 प्रकार पडतात बघा, इथे सांगितलेलं आहे. एक भौतिक घटक आहे आणि एक रासायनिक घटक आहे. नंबर 1, नंबर 2. मग भौतिक घटकामध्ये काय, जसं मी सांगितलं अजैविक घटकामध्ये हवा, पाणी, बाष्प, खनिज, मृदा रचना, सूर्यप्रकाश, हे सर्व प्रकार पडतात. बरोबर आहे. अजैविक घटकाचे देखील 2 प्रकार आहेत. इथे भौतिक घटक आणि रासायनिक घटक. मग रासायनिक घटकाचे हे 2 प्रकार आहेत, असेंद्रिय घटक आणि असेंद्रिय घटक. सेंद्रियमध्ये प्रथिने आहे, कार्बोदके आहे आणि स्निग्ध आहे. त्याचप्रमाणे असेंद्रिय घटकामध्ये हायड्रोजन, ऑक्सिजन, नायट्रोजन, कॅल्शियम, लोह, सोडियम आणि पोटॅशियम आहे. तर अशा प्रकारे त्याचे वेगवेगळे प्रकार रचनेनुसार पडलेले असतात. आता आपण मुलांना इथे पाहणार आहोत की इथे दिलेलं आहे की स्वयंपोषी घटक. जैविक घटकामध्ये स्वयंपोषी आणि परपोषी आहे. मग स्वयंपोषी आणि परपोषी याच्यामध्ये काय की बघा, याच्यात देखील पूर्ण पार्ट्स पडलेले आहेत बघा. ते दिले आहे उत्पादक आहे, भक्षक आहे आणि विघटक आहे बघा. जैविक घटकामध्ये काय आहे, सर्वप्रथम जे स्वयंपोषी म्हणजे तुम्हाला हे देखील माहिती आहे की जे स्वतःचे अन्न स्वतः तयार करू शकतात त्याला स्वयंपोषी बोलतात. परपोषी म्हणजे काय की जे स्वतःचे अन्न स्वतः तयार करू शकत नाहीत त्यांना काय म्हणणार आहेत आपण परपोषी बोलणार आहोत. मग आता त्याच्यातून देखील मग काय आहे, जैविक घटक उत्पादक आहे, भक्षक आहे आणि विघटक देखील आहे. बरोबर आहे की तो काय करणार, निर्माण करणार आहे, तो भक्षण देखील करणार आहे आणि तो विघटक करणारा देखील आहे. त्याचप्रमाणे ते हिरव्या वनस्पती, प्राणी आणि सूक्ष्मजीव देखील जैविक घटकामध्ये येत आहे. त्यामुळे प्राथमिक भक्षक, द्वितीय भक्षक आणि तृतीय भक्षक म्हणजे ही काय आहे, हे जे दर्शवलेलं आहे ही काय आहे मुलांना, ही चेन सिस्टम आहे की अन्न साखळी आहे, अन्न चेन साखळी याच्यामध्ये दिलेली आहे. तर अशा प्रकारे जैविक घटक आणि अजैविक घटक यांचा त्यांनी तुम्हाला इथे चार्टनुसार इथे तुम्हाला एक्सप्लेनेशन केलेलं आहे की जैविक घटक म्हणजे काय, अजैविक घटक म्हणजे काय. मग जैविक घटकामध्ये पुन्हा 2 प्रकार पडतात, एक स्वयंपोषी पुन्हा परपोषी. मग त्याच्यातून उत्पादक, भक्षक, विघटक आहे. त्याच्यातून जो हिरवा वनस्पती खाणारे कोण, प्राणी कोणकोणते, जे सूक्ष्मजीव कोणते आहेत, त्याचप्रमाणे मग प्राथमिक भक्षक कोणता आहे. तर प्राथमिक भक्षक जसं पाहिलं की जो भवरा आहे, जो किडा आहे, तो फ्लॉवर बसतो, तो फुलावरती बसलो, त्याला खाण्यासाठी कोण येत आहे मुलांना, नाकतोड्यात आहे. त्याला खाण्यासाठी कोण येत आहे, बेडूक येत आहे. मग त्याला खाण्यासाठी कोण येत आहे, साप येत आहे. म्हणजेच हे काय आहे, ही एक अन्न साखळी आहे. म्हणजेच प्राथमिक भक्षक कोण, प्राथमिक भक्षकापासून ते तृतीय आणि चौथ्या भक्षकापर्यंत ही अन्न साखळी अशी पुढे पुढे चालत राहत असते. पुन्हा आपण जर इकडे वळालो अजैविक घटकाकडे, तर अजैविक घटकाचे देखील 2 प्रकार पडतात, एक भौतिक घटक आणि एक रासायनिक घटक. मग भौतिक घटकामध्ये हवा, पाणी, माती, सूर्यप्रकाश हे प्रकार. तर रासायनिक घटकामध्ये देखील 2 प्रकार आहेत, एक सेंद्रिय आहे आणि एक असेंद्रिय. मग सेंद्रियमध्ये काय आहे, प्रथिने, कार्बोदके आणि स्निग्ध. आता प्रथिने काय आहे तर तुम्हाला हे माहिती आहे की जसं एखादी शरीराच्या बांधणीसाठी प्रथिने फार महत्त्वाची. एखादी भिंत बांधायची असेल तर वीट ही महत्त्वाची गरज आहे. जसं घराच्या बांधणीसाठी जसं उपयोगाची वीट आहे तसं शरीराच्या बांधणीसाठी प्रथिने देखील फार महत्त्वाची आहे. कार्बोदके म्हणजेच काय हे देखील आपण इयत्ता 5वीच्या विषयामध्ये शिकलेलं आहोत मुलांना. जे पिष्टमय पदार्थ, तंतुमय पदार्थ आणि हे सर्व पदार्थापासून जे बनले जाते, 3 पदार्थापासून जो बनले जाते त्याला आपण काय बोलणार आहोत, कार्बोदके बनणार. स्निग्ध पदार्थ म्हणजे जे तेलकट पदार्थ आहेत. मग प्रथिने आपण शिकलेलो आहोत, कार्बोदके शिकले आहोत. जे पिष्टमय पदार्थ, तंतुमय पदार्थ आहेत, पिष्टमय पदार्थ आहेत आणि या सर्वापासून जे बनलेले पदार्थ आहेत त्याला आपण कार्बोदके बोलतो. स्निग्ध पदार्थ म्हणजे तेलकट आहे. अशा प्रकारे याच्यापासून सेंद्रिय पदार्थ म्हटले जातात. असेंद्रिय पदार्थामध्ये हायड्रोजन, ऑक्सिजन, नायट्रोजन,
नायट्रोजन, कॅल्शियम, लोह, सोडियम आणि पोटॅशियम अशा प्रकारचे हे असेंद्रिय पदार्थामध्ये याचे वर्गीकरण करण्यात आलेले आहे. तर अशा प्रकारे हा जो चार्ट आहे, हा चार्ट आपण इथे मुलांनो क्लिअर केलेला आहे. अशा प्रकारे हा जो चार्ट आहे मी तुम्हाला इथे क्लिअर करून समजून सांगितलेला आहे. चला आता आपण पुढे वळणार आहोत. तर इथे दिले पेशी परिसंस्थेची रचना म्हणजे स्ट्रक्चर ऑफ इकोसिस्टम आहे, की परिसंस्थेची जी रचना आहे ती कशा प्रकारची आहे. बघा इथे त्यांनी सांगितलंय सजीवांना जगण्यासाठी हवा, पाणी, माती, सूर्यप्रकाश, तापमान, आर्द्रता इत्यादी निरनिराळ्या जैविक घटकांची गरज असते. की ते जरुरी नाही की जे हर एक जो सजीव आहे ते सर्व सजीवांना जगण्यासाठी कशाची गरज आहे, हवा, पाणी, माती, सूर्यप्रकाश, तापमान इत्यादीची गरज आहे. की जे जितकं अन्न महत्त्वाचं आहे तितकंच पाणी देखील महत्त्वाचं आहे, तितकं तापमान देखील गरजेचं आहे, हवा देखील गरजेचं आहे. आणि म्हणूनच इथे आपल्याला सर्व सजीवांना सर्व घटकांची गरज आहे. मग या सर्व घटकांना काय म्हटलं आहे, अजैविक घटक आहे. मग या निरनिराळ्या अजैविक घटकांची आपल्याला गरज आहे. मग कोणीही जे सूक्ष्मजीव असू दे किंवा आपण म्हणू शकतो की एखादं कोणतेही प्राणी असू दे, वनस्पती असू द्या, सर्वांना अजैविक घटकांची देखील गरज पडत आहे आणि या सर्व घटकांचा आपण उपयोग करतो. तसंच त्याची निर्जीव घटकाशी जुळून घेण्याची क्षमता ही वेगवेगळी असते. तसेच जे निर्जीव घटक आहेत त्या निर्जीव घटकाशी देखील जुळून घेण्याची त्याची जी कॅपॅसिटी आहे, जी क्षमता आहे ती देखील फार मोठ्या प्रमाणात वेगळ्या प्रमाणात आपल्याला दिसते. काही झाडांना त्यांच्या वाढीसाठी जास्त सूर्यप्रकाश आवश्यक असते, तर काहींना कमी सूर्यप्रकाश ही वाढ होत असते. म्हणजे जे सूर्यप्रकाश घेण्याची जी क्षमता जी की झाडं जेव्हा वाढली जातात, झाडं वाढण्यासाठी काही झाडांना सूर्यप्रकाश हा जास्त प्रमाणात असतो घ्यावा लागतो, तर काहींना कमी सूर्यप्रकाशामध्ये देखील ती झाडे ही वाढत असतात. बघा जंगलामध्ये जो सूर्यप्रकाश आहे, जेव्हा घनदाट झाडे असतात तेव्हा जो सूर्यप्रकाश आहे तो काय होतो की जमिनीच्या खालपर्यंत येण्यास फार वेळ लागत असतो. परंतु जीच झाडे आहेत ती कमी प्रकाशात देखील ती उंच वाढतात आणि काही झाडांना देखील जास्त सूर्यप्रकाशाची आवश्यकता असते. सजीव परिसंस्थेतील अजैविक घटक सतत वापरत असतात किंवा उत्सर्जित करत असतात. ही सजीव परिसंस्था म्हणजे सजीव परिसंस्था म्हणजे वनस्पती आहे, जे प्राणी आहेत, हे सर्व अजैविक घटक सतत वापरत असतात. मग सतत साहजिकच आहे हवा, पाणी, माती, सूर्यप्रकाश या सगळ्या घटकांचा मनुष्य किंवा जे सजीव आहेत, हर एक प्रकारचे सजीव जे पशु, पक्षी, प्राणी आहेत, जे आपण बोलू शकतो जे सूक्ष्मजीव आहेत, या सर्व सजीव अजैविक घटकांचा सतत वापर करतात आणि ते उत्सर्जित करतात. म्हणजे ते बाहेर देखील टाकले जातात आणि त्या सर्व गोष्टी वापर करून ते पुन्हा बाहेर सोडण्याचं देखील ते काम करतात. म्हणून परिसंस्थेतील जैविक घटकामुळे अजैविक घटकांचे प्रमाण कमी जास्त होत असते आणि म्हणून परिसंस्थेमध्ये जैविक आणि अजैविक घटकांचे जे प्रमाण आहे हे सतत कमी जास्त होत असते. त्याच्यामध्ये देखील एक समानता नसते, त्याच्यामध्ये कमी जास्त होण्याची देखील ही प्रक्रिया इथे आपल्याला दिसून येते. म्हणजे त्यामध्ये जैविक घटक असू दे किंवा अजैविक घटक असू दे, याच्या दोनामध्ये देखील फरक आढळतो. परिसंस्थेतील प्रत्येक सजीव त्या परिसंस्थेत राहताना, कार्य करताना विशिष्ट हे भूमिका बजावत असतात. बघा आता जेव्हा परिसंस्थेमध्ये जेव्हा ते राहत असतात तेव्हा प्रत्येक जो सजीव आहे त्या परिसंस्थेमध्ये काय करत असतो, राहत असताना ते एक प्रकारचं विशिष्ट प्रकारचे कार्य हे बजावत असतात. म्हणजेच ते काय करतात, तिथलं जे राहणीमान आहे किंवा त्यांचं ज्याप्रमाणे त्याची जी भूमिका आहे ते नेहमी तिथे बजावत असतात. मग त्या भूमिका बजावणारच काय म्हणणार आपण पाहणार आहोत, या सजीवांचे परिसंस्थेतील इतर सजीवांच्या संदर्भात स्थान ते बजावत असलेली भूमिका याला आपण निश म्हणजेच काय निश असे म्हणत आहोत. म्हणजे त्या ठिकाणी ते राहतात, ज्या भागामध्ये ते राहतात त्या भागामध्ये त्या एक प्रकारची ते विशिष्ट भूमिका बजावत असतात, एक विशिष्ट स्थान निर्माण करतात. त्या स्थानालाच काय म्हटले आहे, निश असे म्हटले आहे. बघा इथे चित्रामध्ये तुम्हाला मी अंडरलाईन करते, ते निश म्हटलेले आहे. निश हा शब्द नाही आहे, नीट लक्ष द्यायचं आहे. हा जो शब्द आहे तो कसा आहे, निश शब्द आहे. बघा इथे दिले आहे निश. तर जे या सजीवाच्या परिसंस्थेतील इतर सजीवाच्या संदर्भातील की या ज्या प्राणी आहेत या सजीवाच्या परिसंस्थेतील इतर सजीव म्हणजे आणखी जे प्राणी आहेत त्यांच्या प्राण्याच्या संदर्भातील जे स्थान ते बजावत असलेली भूमिका व त्याला काय म्हटले आहे, निश असा शब्द इथे आलाय. परीक्षेला तुम्हाला प्रश्न विचारू शकतात की निश म्हणजे काय. तर अशा प्रकारे आपल्या इथे निश म्हणजे काय इथे क्लिअर झालेलं आहे. वनस्पती आपल्या वाढीसाठी हवेत असणारे कार्बन डायऑक्साईड व पाणी यांचा वापर करत असतात. आता हे तर आपलं 5वी पासून आपलं जो विज्ञान आहे याचा आपण भाग क्लिअर केलेला आहे की जे वनस्पती आपले स्वतःचे अन्न स्वतः तयार करण्यासाठी हवा कार्बन डायऑक्साईडचा वापर करतात, सूर्यप्रकाशाच्या मदतीने ते स्वतःचे अन्न तयार करतात आणि त्याच्यामुळे त्यांच्यामध्ये जे हरितद्रव्य असतात जे पाण्यामध्ये त्याच्या माध्यमातून ते अन्न तयार करत असतात. मग ते आपलं क्लिअर झालेलं आहे. मग आता तरी त्यांनी तुम्हाला बघा इथे एक चार्ट दिलेला आहे, त्या चार्टच्या माध्यमातून आपण पुन्हा एकदा समजून घेणार आहोत. आता अजैविक घटक आहे तिथे दिले आहे पोषक द्रव्ये
पोषक द्रव्ये, सौर ऊर्जा, कार्बन डायऑक्साईड, नदीपत्र व खनिजे इत्यादी. बरोबर. आता त्यांनी दिलेलं आहे की कशा प्रकारे जी उष्णता वेळेनंतर मूलद्रव्याचे पुनर्चक्रण होत असते. जे सूक्ष्मजीव आहेत त्यांचं काय होत आहे, विघटन होत आहे. म्हणजे अशा प्रकारचे जे सूक्ष्मजीव आहेत त्यांचं काय होत आहे, विघटन होणे म्हणजेच काय, नाश होणे आहे. प्रकाश संश्लेषण आणि अन्ननिर्मिती त्यांनी सांगितली. मग हे 2 प्रकारामध्ये घडत असते, अजैविक घटक, जैविक घटक. म्हणजे जैविक घटकामध्ये वनस्पती हा काय आहे, उत्पादक आहे. प्रकाश संश्लेषण निर्मिती, मग उष्णता, वनस्पतीपासून प्राणी अन्न ग्रहण करतात. वनस्पतीपासून काय केलं जात आहे, प्राणी हे काय करतात, अन्न घटक करतात. म्हणजे त्याच्या जैविक घटक काय, प्राथमिक, जैविक व तृतीय भक्षक. जैविक घटकामध्ये काय येत आहे, प्राथमिक, जैविक, तृतीय घटक. मग इथे सूक्ष्मजीव काय लिहिलं आहे, विघटक आहे. मग अशा प्रकारे वनस्पती आपल्या वाढीसाठी हवेत असणारे कार्बन डायऑक्साईड व पाणी यांचा वापर करत असतं. साहजिकच जर आपल्याला अन्न मिळवायचं असेल तर वनस्पती काय करणार आहे, हवेत असणारा जो आपला कार्बन डायऑक्साईड आहे, या कार्बन डायऑक्साईडच्या सहाय्याने अन्न तयार करण्याचा ते प्रयत्न करत असतात. बघा, सूर्यप्रकाशाच्या सहाय्याने आपले अन्न तयार करतात त्यांना उत्पादक म्हणतात. बघा, सूर्यप्रकाशाच्या सहाय्याने जे अन्न तयार केले जातात त्यांना काय म्हटले जातात, उत्पादक असे म्हटले जातात. उत्पादक म्हणजे काय, निर्माण करणार आहे. तर अशा प्रकारे हा जो चार्ट आहे आपण समजला आहे ते स्वयंपोषी असतात. आणि साहजिक जे स्वतःचे अन्न स्वतः तयार करतात त्यांना काय म्हटलं आहे, स्वयंपोषी म्हटलं आहे. या वनस्पतीपासून प्राणी अन्नग्रह करतात त्यात प्राथमिक, द्वितीय, तृतीय भक्षकांचा समावेश होतो. बघा, त्यांनी सांगितले की या वनस्पतीपासून प्राणी अन्नग्रहण करतात. ज्या वनस्पती स्वतःचे अन्न स्वतः तयार करतात त्यांनाच काय म्हटलंय, यात प्राथमिक, द्वितीय व तृतीय भक्षकांचा देखील समावेश होत आहे. मग ह्याच्यात प्राण्याचा देखील त्याच्यामध्ये बघा प्राथमिक, द्वितीय आणि तृतीय भक्षकांचा त्याच्यामध्ये अशा प्रकारे समावेश होत आहे. बघा, जैविक घटकमध्ये प्राथमिक, द्वितीय, तृतीय द्रव्ये मुक्त होतात. मृत शरीराचे विघटन होते, उष्णता होते, त्याच्यामध्ये त्यांचे विघटन होऊन जाते. तर अशा प्रकारे बघा या चार्टच्या माध्यमातून आणि चित्राच्या माध्यमातून तुम्हाला अधिक इथे क्लिअर झालेलं आहे. बघा, अशा प्रकारे बघा तिथे जे विघटन त्यांचे होत असते. जे मृत शरीर आहे त्यांचे देखील विघटन हे घडून येते. सजीवांच्या सहाय्याने प्राथमिक, द्वितीय व तृतीय भक्षकांचे व प्रथिने, कार्बोदके व स्निग्ध पदार्थ या सर्वांचे काय होत आहे, विघटन होण्याची जी प्रक्रिया आहे ती देखील इथे आपल्याला होत आहे. बघा, तर अशा प्रकारे इथे आपण चित्रामध्ये पाहत आहोत की बघा इथे जे चिन्ह दिलेले आहे की सूक्ष्मजीवाच्या, वनस्पती व प्राण्याच्या अवशेषातील जे सेंद्रिय पदार्थाचे म्हणजे बघा, प्राण्याच्या अवशेषातील जे सेंद्रिय पदार्थ आहेत म्हणजेच काय आहे, प्रथिने आहेत, कार्बोदके आहेत आणि जे स्निग्ध पदार्थ आहेत, कोणते आहेत, प्रथिने, कार्बोदके आणि जे स्निग्ध पदार्थ आहेत त्यांचे विघटन होण्याची ही प्रक्रिया इथे आपल्याला दिसत आहे. बघा, आता अशा प्रकारे हा जो चार्ट आहे ते बघा इथे जे सूक्ष्मजीव आहेत त्यांचे विघटन होत आहे. त्यांचे पुन्हा असेंद्रिय म्हणजेच हायड्रोजन, ऑक्सिजन आणि कॅल्शियम, लोह इत्यादी पोषक द्रव्यामध्ये रूपांतर होण्याची जी प्रक्रिया इथे दिसत आहे. म्हणजे सेंद्रियपासून असेंद्रियमध्ये म्हणजे त्यांचे पुन्हा सेंद्रिय जे आहे ते असेंद्रिय म्हणजेच हायड्रोजन, ऑक्सिजन आणि कॅल्शियम, लोह इत्यादी पोषक द्रव्यामध्ये त्यांचे रूपांतर होताना म्हणजे ते ट्रान्सफर होत आहे. म्हणजे त्यांचं काय आहे, त्यांचं बदलीकरण होत आहे. म्हणून त्यांना विघटक असे म्हटले जात आहे. व त्यांचे पुन्हा पुनर्चक्रीकरण होते व क्रिया ही सतत चालू राहते. आणि मग त्यांचे काय होते, पुन्हा चक्रीकरण होत आहे व त्या क्रिया काय होत आहे, सतत ते चालू राहण्याची प्रक्रिया ही होत आहे. पृथ्वीवरील काही भागात बऱ्याच मोठ्या क्षेत्रातील हवामान व अजैविक घटक सर्वसाधारणपणे हे सारखेच असते. आता त्यांनी काय सांगितलं आहे की जे पृथ्वीवरील काही भागात बऱ्याच मोठ्या क्षेत्रातील जे हवामान आहे की पृथ्वीवर बऱ्याच ठिकाणी किंवा बहुतेक वेळा जे हवामान आहे ते कसं आहे, सारखं आढळत आहे व अजैविक घटक सर्वसाधारणपणे सारखे असतात. व त्यामुळे काय होतं, जे अजैविक घटक आहे, मग अजैविक कोणते आहे, हवा, पाणी, माती, सूर्यप्रकाश, तापमान, हे अजैविक घटक कसे काय जे सर्वसाधारणपणे सारखे आढळून येतात. म्हणजे सारखे तापमान असल्यामुळे त्यातील अजैविक घटक देखील कसे आहेत हे आपल्याला सारखे प्रमाणात आढळतात. त्या भागात राहणाऱ्या सजीवामध्ये सारखेपणा आढळतो आणि त्यामुळे त्या भागात जे काही प्राणी राहतात त्यांच्यामध्ये सारखेपणा आपल्याला दिसून येतो किंवा आढळून येतो. त्यामुळे एका विशिष्ट स्वरूपाची परिसंस्था बऱ्याच मोठ्या क्षेत्रात तयार होते आणि त्यामुळे एका विशिष्ट प्रकारची किंवा विशिष्ट स्वरूपाची जी परिसंस्था तिथे तयार होत असते. बघा, एका विशिष्ट स्वरूपाची परिसंस्था बऱ्याच मोठ्या क्षेत्रामध्ये इथे दिलं आहे की बऱ्याच मोठ्या क्षेत्रामध्ये ती परिसंस्था आहे ती तयार होण्याचं काम इथे चालू आहे. अशा वेळेस अशाप्रमाणे त्यांनी दाखवले की एकाच वेळी तिथे हवामान सारखं असल्यामुळे तिथे जी परिस्थिती आहे किंवा
बघा हवामान आहे. बघा इथे जसं त्यांनी सांगितलं की पृथ्वीवर काही भागात बऱ्याच ठिकाणी क्षेत्राचं जे हवामान आहे हे सारखे असल्यामुळे तेथील अजैविक घटकाचे जे सर्वसाधारण सजीव आहेत ते सारखे असतात. त्यामुळे त्या भागात राहणाऱ्या सजीवांमध्ये देखील हा सारखेपणा आपल्याला हा आढळून येतो. त्यामुळे एका विशिष्ट स्वरूपाची परिसंस्था ही मोठ्या क्षेत्रामध्ये तयार होताना देखील आपल्याला इथे दिसत आहे. अशा मोठ्या परिसंस्थांना काय म्हटले जातं? बायोमस म्हटले जातं. मग त्याचे देखील दोन प्रकार आहे बायोमसचे. एक भू बघा तशा वेळेस त्यांनी सांगितलं की अशा मोठ्या परिसंस्थांना काय म्हटलं जातं आहे? बायोमस संस्था म्हटले जातं. मग बायोमस संस्थांचे देखील दोन प्रकार पडतात. एक भू परिसंस्था आणि एक जलीय परिसंस्था. मग ते कोणत्या प्रकारचे आहेत ते देखील आपण या पाठाच्या दरम्यान किंवा स्पष्टीकरणाच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत. बघा या बायोमसमध्ये अनेक छोट्या परिसंस्थेचा समावेश असतो. या बायोमसमध्ये अनेक जे छोट्या मोठ्या ज्या परिसंस्था आहेत त्यांचा देखील उल्लेख आहे. पृथ्वी स्वतः एक विस्तीर्ण परिसंस्था आहे व पृथ्वीवर दोन मुख्य प्रकारच्या बायोमस आढळतात. पृथ्वी एक स्वतः काय आहे? एक बायोमस आहे. म्हणजे ही देखील एक परिसंस्था आहे. याच्यामध्ये सगळे अन्न घटक आहे. सगळ्या गोष्टी सगळे घटक याच्यामध्ये आपल्याला ऍड दिसत आहेत आणि म्हणून त्याच्यावर काय झालं? ही एक विस्तीर्ण परिसंस्था आहे. विस्तीर्णाचा अर्थ काय? खूप मोठ्या प्रमाणात. विस्तीर्णचा अर्थच काय आहे? खूप मोठ्या प्रमाणावर ही आपल्याला परिसंस्था आढळत आहे. पृथ्वीवरती दोन मुख्य प्रकारच्या बायोस आढळतात आणि पृथ्वीवर दोन प्रकारच्या बायोस जसं मी तुम्हाला सांगितलं आहे. एक आहे भूपरिसंस्था आणि दुसरी आहे जलीय परिसंस्था. बघा आता तिला एक भूपरिसंस्था आणि जलीय परिसंस्था. भूपरिसंस्था म्हणजे जे जमिनीवर राहणारे जे सर्व प्रकारचे जे सजीव आहेत त्यांना भूपरिसंस्था म्हणतात आणि जे जलीय परिसंस्था आहे जे प्राण्यामध्ये राहणारे जे हर एक प्रकारचे जे प्राणी आहेत या पाण्यामध्ये जे राहणारे जे जलचर प्राणी आहेत त्यांना काय बोलले जात आहे? जलीय परिसंस्था. इथपर्यंत क्लिअर आहे? मुलांना समजले आहे की जे आता आपण जो सर्वात पहिला भाग पाहणार की भूपरिसंस्था. भूपरिसंस्था म्हणजे काय? जसं मी तुम्हाला आता सांगितले की जे पूर्ण जमिनीवर राहतात. बघा ज्या परिसंस्था फक्त भूभागावरच म्हणजे जमिनीवरच असतात किंवा अस्तित्वात येतात त्यांना भूपरिसंस्था असे म्हटले आहे. इथपर्यंत क्लिअर आहे? मग ते हर एक प्रकारचे प्राणी असतात. मग कोणकोणते प्राणी आहेत ते तुम्हाला माहीतच आहे. मग त्याच्यामध्ये सर्व प्रकारचे जे प्राणी आले आहेत जसं कुत्रा आहे, मांजर आहे, कोल्हा आहे, लांडगा आहे, त्याचप्रमाणे हत्ती आहे, हरिण आहे. हर एक प्रकारचे जे प्राणी आहेत ते सर्व प्रकारचे म्हणजे ज्या परिसर फक्त जे भूभागावर म्हणजे भूचा अर्थच काय आहे? जमीन आहे. भागावर म्हणजे जमिनीवरच असतात किंवा जे अस्तित्वात असतात जे राहतात. मग त्याच्यामध्ये मुलांना मानव प्राणी देखील आलाय. म्हणजे कोण? आपण आहोत. बरोबर आहे. मग याच्यामध्ये आपण जे पशुपक्षी जे प्राणी आहेत त्याच्यामध्ये स्वतः आपण मानव प्राणी आहोत. ते देखील जे जमिनीवर राहतात जे त्याचे अस्तित्व ते जमिनीवर असतात ते अस्तित्वात येतात त्यांना भूपरिसंस्था असे म्हटले जाते. म्हणजे बघा इथे देखील हे सर्व प्राण्याचं चित्र दिसत आहे. म्हणजे हर एक प्रकारचे जे प्राणी इथे आढळतात. अजैविक घटकांचे वितरण भूतलावर असमान आहे. अजैविक घटकांचे वितरण भूतलावर असमान आहे. अजैविक जे सर्व घटक आहेत त्याचे जे वितरण आहे म्हणजे त्याचप्रमाणे वितरणाचा आपण म्हणू शकतो की डिस्ट्रीब्यूट करणे की सर्वीकडे वाटप त्याचे वितरण जे आहे ते भूतलावर कसं आहे म्हणजे जमिनीवरती कसं आहे ते असमान आहे. त्याच्यात सारखेपणा नाही. त्यामुळे वेगवेगळ्या प्रकारच्या परिसंस्था ह्या निर्माण झाल्या आणि त्याच्यामुळे ह्या वेगवेगळ्या परिसंस्था निर्माण झाल्या. कशामुळे? जे अजैविक जे घटकाचं आहे त्यांचं जे वितरण आहे ते असमान पद्धतीने असल्यामुळे त्यांचं वेगवेगळ्या प्रकारचं काय झालं आहे? वाटप झालेलं आहे. मग त्याच्यामध्ये काय? गवताळ प्रदेशातील परिसंस्था, सदाहरित परिसंस्था, जंगलातील परिसंस्था व बर्फाळ प्रदेशातील परिसंस्था, तैगा प्रदेशातील परिसंस्था. मग परिसंस्था म्हणजे वेगवेगळ्या कशा प्रकारे निर्माण झाल्या आहेत? बघा आपण पुन्हा एकदा इथे पाहणार आहोत. त्यांनी सांगितलं आहे की जे अजैविक घटक आहेत या अजैविक घटकाचे वितरण हे भूतलावरती कसं झालेलं आहे? असमान झाल्यामुळे वेगवेगळ्या प्रकारची परिसंस्था ह्या निर्माण झाल्या आहेत. म्हणजेच जे गवताळ प्रदेशातील ही परिसंस्था आपल्याला इथे दिसून येते, सदाहरित जंगलातील परिसंस्था, बर्फाळ प्रदेशातील परिसंस्था व तैगा प्रदेशातील परिसंस्था. मग जर तुम्ही वरील चित्र पाहिलं मुलांनो या चित्रामध्ये तुम्हाला इथे काय दिसत आहे? बघा गवताळ प्रदेश म्हणजे तिथे सर्व ठिकाणी गवत आहे. सदाहरित जंगले म्हणजे त्या ठिकाणी पूर्ण जंगल हे पूर्ण ग्रीन झालेले आहे किंवा हिरव्या प्रमाणात आढळत आहे. बर्फाळ प्रदेशातील जी परिसंस्था आहे म्हणजे तिथे पूर्णपणे बर्फाच्छादित प्रदेश झालेला आहे की त्या ठिकाणी बर्फ साठलेला आहे. आणि तैगा प्रदेशातील परिसंस्था म्हणजे त्या ठिकाणी देखील परिपूर्णपणे इथे तुम्हाला हिरवळ दिसत आहे. म्हणजे अशी कशी संस्था आहे हे बघा. तर अशा प्रकारच्या इथे 4 प्रकारच्या या परिसंस्था देखील आपल्याला आढळत आहे. मग त्यापैकी जो आपला पहिला पार्ट आहे गवताळ प्रदेशातील परिसंस्था म्हणजे ग्रासलँड इकोसिस्टम ते काय आहे त्याची डेफिनेशन काय आहे व याच्या प्रकारची विस्तीर्ण माहिती आपण या घटकामध्ये घेत आहोत.